कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर करे कटावरी ठेवून तुलसी हार गळा कासे पिता तुलसी हार गळा कासे पिता आवडे निरंतर इति ध्यान मकर कुंडली तळपती श्रवण मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराज तुलसी हार गळा गासे पिता तुलसी हार गळा गासे पिता आवडी निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडले पाहिन श्रीमुख आवडले तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान ध्यान
कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मन प्रेम सर्व काळ विठू माऊली हातीवर संचरुनिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागोनी तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागोनी तुझे बाई सुख सर्व आई तुझे बाई सुख सर्व आई गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे बाई सुख सर्व
विठ्ठल
भरवा हरि रे माझे हरि रे चित्ता भारवे कभी शरण भारवे कभी शरण हरि रे माझे हरि रे भारवे कभी शरण हरि माझे हरि रे चित्ता भारवी कभी शरण भारवी कभी शरण भारवी कभी शरण हरि रे माझे हरि रे चित्ता भारवे कभी शरण भारवे कभी शरण हरि रे माझे हरि रे भारवे कभी शरण हरि माझे हरि रे चित्ता भारवी कभी शरण भारवी कभी शरण भारवी कभी शरण आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे भरा लौकिका नोहे भरा लौकिका आता कैसे जाऊ घरा नोहे भरा लौकिका आता कैसी जाओ घरा नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक पारतिया सांगता गोष्टी घरची कुठे खाती घरची कुठे खाती पारक्या गोष्टी घरची कुठे खातीला पाठियाची सांगता गोष्टी घरचे कुठे खातील घरचे कुठे खातील घरचे कुठे खातील आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे भरा लौकिका नोहे भरा लौकिका आता कैसे जाऊ घरा नोहे भरा आता कैसी जाओ घरा नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा तो का म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतून पाहिले पाहे परतून निवांत राहे पाहिले पाहे परतून तुका म्हणे निवांत नाही पाहिले पाहि करतो पाहिले पाहि करतो पाहिले पाहि करतो आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसी जाओ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे भरा लौकिका नोहे भरा लौकिका आता कैसे जाऊ घरा नोहे भरा लौकिका आता कैसी जाओ घरा नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नो पार कुमाई हा 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 हो पार कुमाई नो पार कुमाई हो पार कुमाई जय हो पार कुमाई हो पार कुमाई जय हो पार कुमाई पार कुमाई जय हो पार कुमाई हा हो पार कुमाई हो पार जय हो पार कुमाई
नोहे बरा लौकिक नोहे होई बरा नोहे बरा लौकिक
हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक परकीयाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोने आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठला बोला पुंडरी नमो रुक्मिणी मौलिहारा गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा परंगा करो प्रथमा करो प्रथमा सरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुम्हा नमो सद्गुरु तुकया ज्ञानादीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देवा आदि देवा जग करिय देवा परियेसी सेवा इनंती मात परियेसी सेवा इनंती मात भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक प्रश्न प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान विठ्ठलराज या पवित्र दरबारामध्ये काल्याच्या सेवेकरता काकड्याच्या सांगते करता घेतलेला अभंग हा गौळरूपी अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया एका गवळणीची अवस्था व्यक्त करतात. ढाला ढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार, थोडं शांतता पाळा, बोलू नका, लेकर सांभाळा आपापली. भगवान विठ्ठलराज पवित्र दरबारामध्ये सुंदर असं काकड्याची सांगतेच्या निमित्तानं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. प्रथमतः तुम्हा सर्व परिवाराला, तरुण मंडळीला, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. जोऱ्या टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, या ठिकाणचे भूमिपुत्र असणारे आमचे श्री हरिभक्तीप्राय नवनाथ दादा मारवतराव
नडी पाटील नगरसेवक त्यांना आमंत्रण दिलं म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. त्यांच्यासाठी जोरात एक बार टाळी वाजवा. मला वाटतं आमचे मारुती भाऊ नडी पाटील कुठे आणि आमचे प्रसाद भाऊ प्रमोद भाऊ नडे पाटील आणि ज्यांना या मंदिराला विशेष सहकार्य केलं. येवली शिरोप लावली आणि त्याचा विलो गेला. माझ्या शेजारी बसणारी आमचे वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध असणारी व्यक्ती आमचे तुकाराम महाराज हापशे जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. येईपर्यंत आमचे रमेश भाऊ नकाती यांनाही फोन केला. आमचे हरिभक्ती प्रायल आमचे अंकल त्यांनाही फोन केला. आणि या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणूया पर्यंत अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांची इकडे मृदंगावर थाप पडते. महाराष्ट्रात ज्यांची थाप आहे त्यांचं नावच आहे गंभीर आणि वाजवण्यामध्ये आहे महाराज गंभीर. आता टाळी वाजवा. आमचे गंभीर बाबा अवचार त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडे ज्यांची मृदंगावर थाप पडते मृदंग महामेरू मृदंग महर्षी आमचे आदिनाथ महाराज गोरे जमलेले सारे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन तुकडा भजन सम्राट युवा कीर्तनकार आमचे विष्णू महाराज वाघ त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे सहकार्य केलं आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन तुकडा आमचे युवराज महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आता हे सगळे आमचे बाल भजनी मंडळ तुम्ही वारकरी मंडळ सर्व मला वाटतं आमच्या नवनाथ दादाचा सुपुत्र आदित्य कुठे आहे ना त्याला कोटी कोटी धन्यवाद. थोडं लक्ष देऊन ऐका. आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. दादांच्या नियोजनाखाली सुंदर असं कार्यक्रमाचे नियोजन आहे. थोडक्यात बोलायचे. आज काकड्याची सांगत आहे बरं का गंभीर बाबा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती नसते बरं का. सांगता म्हणून काल्याचं कीर्तन आहे. जगात काही गोष्टी संपणाऱ्या आहेत. ज्ञानोबा सांगतात शरीर आटे संपदा आटे हरि नाम नाते ते बरवे टाळी वाजवा. शरीर आटे शरीरावर किती प्रेम करा माझ्याकडे लक्ष द्या. शरीर राहणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसका क्या भरोसा है. टाळी वाजली टाळी. हे वाघ महाराज मला असे चांगले गुणीजन असले कीर्तन करा वाटते नाही तर फाशी घ्या वाटते. गंभीर बाबा मी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा नवनाथ दादा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी व्हिडिओ म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला विठाला बस थोडक्यात ऐका. शरीरावर किती प्रेम करा शरीर राहणार नाही. सायाचे शरीर जाईल क्षणात सायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. शरीर जाणार आहे. शरीरावर किती प्रेम करा शरीर राहणार
नाही. पण पुढचं वाक्य आहे का शरीर आटी संपदा आटी. वाघ महाराज धन किती कमवा या धनाचा नधरी ईश्वर जैशी सर्व रोचाया याता याती न चुके हे तू भोगतील काया या हरी भजनावी न तुझे जन्म जाते वाया या लागी वैकुंठ नाता द्याका चिंते का रे पाया ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. बस धन किती कमवा पण राहणार नाही. पुढचं वाक्य लक्ष देऊन ऐका बरं काय. फोटो काढणार एकदाच काढा एकदाच काढा भक्तीला असं इकडं व्हा. घ्या माझा घ्यायचा हे जे शिकवून घेणार आहे मागाना पुढे धुकुळा उडव विठाला विठाला असं नाही. इक्षेप होता कामा नाही. माझ्याकडे लक्ष द्या. धन किती कमवा राहणार नाही पण पुढचं वाक्य आहे का हरिनाम नाटी ती बरवी. देवाचं नामचिंतन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आहे. आणि पुढचं वाक्य आहे का नामचिंतन आहे तोपर्यंतच चंद्रसूर्य आहे. विठाला विठाला काकड्याची सांगता म्हणून काल्याचं कीर्तन समाप्ती म्हणून नाही. आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा. गंभीर बाबा आणि आज वर्धापन दिन आहे ना. मला वाटतं 24 वर्ष पूर्ण झाली. 23 भगवान परमात्म्याच्या मूर्तीचा वर्धापन दिन आहे. तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आपल्याला अगदी थोड्या टाइमात बोलायचे. लक्ष द्या. काल्याचं कीर्तन आहे आणि सांगता म्हणून समाप्ती म्हणून नाही. आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा काल्याच्या कीर्तनाचा विषय वेगळा. इतर कीर्तनात भक्ती ज्ञान ऐरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या. पण काल्याच्या कीर्तनात चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे मोकळं झालं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी झोपा. भगवान परमात्म्याने गोकुळात चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 10-15 मिनिटात अभंगाचा भावार्थ. विठाला विठाला देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं. किती दादा किती कुठं कुठं हे म्हणते तुला काय बोलले. मथुऱ्यात वृंदावनात गोकुळात. थोडं लक्ष दे नाही का. ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेले मुरली वाजवली. तुझ्या मुरलीचा धुले आकलपीत पडता कानी इहोळ झाले अंत करणे मी घर धरला ती गवळण म्हणू लागली आहार्य सावळिया आहार्य सावळिया कैशी वाजवली पुरली पुरली आहार्य सावळिया. आणि वाजवा मुरली लोहे क्या बात
जोडा टाळी 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 क्या बात है टाळी टाळी ती गवळण लागली कुंडी नाही पान आहे. अरे पान लागल्याबरोबर कसा प्राण जातात कशी माझी अवस्था तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना दिन योगोनी हृदयी संतरली आहारेसा भटिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहारेसा भटिया कैसी वाजवली वाजवली मुरली हे जरा इमानदारीने वाजवा जरा जोरात जोरात वाजवा जोरात जोरात हे जस काय चिकन गुन्हा झालाय काय गंभीर बाबा इमानदारीनं घाम आलाय तुम्हाला आलाय मला आलाय आणि जिथं घाम तिथं अवघ केला इशारा हे फुकटचा खाली शुगर होती बघा विठाला काय भाग्य असेल महाराज माझ्याकडे लक्ष ठेवा काल्याचं कीर्तन ही अवस्था आहे व्यवस्था नाही काल्याचं कीर्तन अवस्था आहे व्यवस्था नाही माझ्याकडे लक्ष द्या त्या गवळणीच्या कानावर मुरलीचा ध्वनी पडला अवस्था बदलली इसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा मूर्ती वेदली प्रेमा नंदा हो नंदा पावा भोगडी घेऊन पाय भोगडी प्रपंच धंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदय पतीस सासा विसर पडला त्याच्या मुरलीचा छंद लागला नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली वाला नंद नंदन मुरली वाला नंद नंदन मुरली बाला नंद नंदन मुरली वाला नंद नंदन मुरली वाला मुरली मुरली काय भाग्य आहे. सगळा इसर पडला हे गंभीर बाबा आपण इतकं हाणालो तर ते पाणी प्याले मग या मूर्ती लोकीची उपराटे लागलं तर जवळ घ्या आता पुन्हा इकडे येऊ नका माझ्याकडे लक्ष द्या काय भाग्य असेल हातातलं काम हातात ठेवलं लक्ष देऊन ऐका महिला मंडळ काल्याचं कीर्तन थोडक्यात हातातलं काम हातात ठेवलं दारातलं काम दारात ठेवलं घरातलं काम घरात ठेवलं आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. आता गंभीर बाबा जुन्या काळात सासूरवास होता काय होता सासूर वास आता सुनवास आता उलट झालंय मी विनोदानं सांगत असतो जुना जुना गेला दादा नव नव आलं आताचे नवरे सारं नंदी बैल झालं डोक्यावर जळण घेऊन तुरु तुरु चाल जुनं जुनं गेलं दादा नव नव आलं माझ्याकडे लक्ष द्या जुन्या काळात बाया दळायच्या कोण दळायच्या हो म्हणा की आता गडी घेतला डबा की निघाला पुढे थोडं माझ्याकडे लक्ष विनोद म्हणून बोलत नाही बसा दादा पाणी घ्या आणि एखादी घ्या काय करावं काय नाही त्याने आल्या वशिला लावला मला ही घ्या आणि एक विठाला विठाला आता किती त्रास झाला तर उठायचं एक वाक्य बोलतो कीर्तनात होईल थोडा त्रास पण गुण हमखास तुमचा फायदा होईल मला फायदा म्हणून कीर्तनाची मर्यादा आहे उठायचं नाही काय सांगू लागलो कीर्तन
मला वाटतं कीर्तन मध्ये काय की ऐका, जुन्या काळामध्ये सासरवास होता. सासूला विचारल्याशिवाय सुनाला बाहेर जाता येत नव्हतं. आणि मन आहे जुनं ते सोनं. सुनबाई गेली, आता बाई सासूबाई का पाणी संपलं. जुन्या काळातली सासू लाज वाटते का? अक्कल आहे का? जा. तिला एवढंच पाहिजे होतं. तिनं पाण्याचं निमित्त केलं आणि देवाच्या दर्शनाला निघाली. माझे तू खबर आहे सांगतात मिस पानियाचे करची लखात त्या देवाच्या दर्शनाला काकाच्या समाप्तीला चला. टाळी टाळी चला 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 म्हणती पाहू दृष्टीवो. चला चला म्हणती पाहू दृष्टीवो. गोपिकाच्या कामातुरा नारी चित्ता होळते देखावया. चित्ता ती होळते देखावया. आयुष्या गंभीर बाबा हे आल्या दिशा इतकं इतकं जॅक इतकाच असतंय. 16 टायरची गाडी होती ते टाळी वाजवा कळाला. विठाला विठाला चला चला कुठं चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे नंदाचा बाळ येणे लावलाऊ. चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू. रासक्रीडा आणि बाबा खाली वाजवा. पाहू.
वाजवा. काय आनंद आहे. एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलतो गंभीर बाबा. आता इतर ठिकाणी आनंद राहिला नाही, फक्त आनंद आमच्या वारकरी संप्रदायाचा. नाही तर हे इतके माणसं काही ठिकाणी नाही. काही माणसं असे त्या बायला ताने ते झटका इथे खात्या त्या म्हणतात चहा घेता का? हा कॉफी, हा हा दूध, हा हा डिकाशन, हा हा फाशी, हा हा. हे विसरण्यासाठी इथं यायचे. विठाला विठाला बस जाऊ द्या माझ्याकडे लक्ष. चला बाई चला चला. सगळ्या निघाल्या देवाच्या दर्शनाला आल्या. काय भाग्य असेल गंभीर बाबा. माझ्याकडे लक्ष द्या. गवळणी सगळ्या देवाच्या दर्शनाला आल्या. लक्ष देऊन ऐका. सगळ्या आल्या. सगळ्यांना काला घेतला. दर्शन झालं. आपापल्या घराकडे निघाल्या. पण एक गवळण अशी भाग्यवान होती. हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. काय सांगाव महाराज. झोपा. ती गवळण जाग्यावर थांबली. हालं ना, डुलं ना, चालं ना, बोलं ना. अवस्थाच बदलली. पाहिली आई दलावी पैशाची विझडवली. राजस कुमार पाहिला पाहिला नंदाचा तटस्थ जाग्यावर उभा राहिली. त्या ठिकाणी आमचे जगद्गुरु तुकोबाराय हजरच होती. तुकोबाराने विचार केला, अरे सगळ्या गवळणी घराकडे गेल्या, पण ही भाग्यवान गवळण इथं थांबली. मग तुकोबाराने सांगितलं त्या गवळणीला, बाई तू घरी जा. घरी जा म्हणल्यास तिनं उत्तर दिलं दुसऱ्या चरणात. आता कैसी जाऊ फेरा, आता कैसी जाऊ फेरा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा हा हा. आता कैसी जाऊ फेरा, आता कैसी जाऊ फेरा. हे आता कैसी जाऊ फेरा, टाळी टाळी. टाळी टाळी. नवनाथ दादा कुठे? दादा घरी गेले काय? तिकडे ऐकू आले का तुम्हाला? माझ्याकडे लक्ष द्या. त्या गळूला विचारलं, बाई तू घरी जा. ती गळ म्हणते, महाराज तुमचं खरं आहे. 1 महिना काकड आरती केली. किती किती? 1 महिना. काय आनंद आहे महाराज. गंभीर बाबा, जगामध्ये श्रेष्ठ भजन हे काकड्याचं भजन आहे.
आणि देवाला आवडणार देवाला प्रिय भजन म्हणजे काकड्याचं भजन आहे. मी सांगतो यात नवल नाही गंभीर बाबा इमानदार नारदाच्या गादीवर सांगतो. एवढा कार्तिक महिना मी कुठेही जाऊ द्या, पाठ 4 वाजता आमच्या गावामध्ये मी काकड्याला हजर असतो. आम्ही कीर्तनकार 2 तास काय बोलतो त्याच्याकडे बघ जाऊ नका. राहिलेले 22 तास काय करतो त्याच्याकडे बघायला. भाग्य महाराज विनोद म्हणून बोलत नाही आणि आम्हाला काही येतं यात नवल नाही. आम्ही चांगल्याच्या संगतीत राहिलो यात नवल आहे. गातामूर्ती आमचे सद्गुरू रामचंद्र बाबा बोधे, मृदंग महर्षी आमचे वैद्य बाबा. मी 8 महिने गेलो मृदंग शिकाय, मला मिळच लागला. थापटाक भांग थापटाक भांग भाड्या थाप टाकतं का मशीनचा पाऊल टाक उठ विनोद नाही. अधिकार होता मला, धाक होता धाक. अरे धाक असेल तर जीवन आहे, नाही त्या जीवनाला काय मजा आहे. टाळीवाद वराडकर धर्मशाळा सद्गुरू आमचे विठ्ठल महाराज कोरडे त्यांच्या संगतीने बरेच दिवस राहिलो. ऐका आमच्या परिसराचं वैभव सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकर. तुम्ही परमार्थ किती करता यात नवल नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत राहता यात नवल आहे. त्या गोळ्याला विचारलं बाई तू खरी जा, ती म्हणते महाराज तुमचं खरं आहे. त्याचं दर्शन झालं त्या देवाचं. आता कशी जाऊ घरा. आता काळाचे 3 प्रकार आहेत. ए चला बस. तुझं नाव काय बाळा? मयूर. काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती 3 कोणते कोणते? मन सकाळ दुपार संध्याकाळ. काय आता नाईलाज आहे. 3 प्रकार आहेत. किती? भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान. आता कोणता चाललाय? वर्तमान आहे. आता कोटे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता बघले डोळे, आता जागा रे भयनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चितीने पावलो साबा, आता निश्चितीने पावलो आता निश्चिंतीने पावलो इसावा, कुंटलिया धावा तृष्णेची झोपा. आता ती काय म्हणते आता कशी जाऊ घरा. माझ्याकडे लक्ष द्या. आता काही माणसं म्हणतील महाराज गवळून दुपारी घातली, तुकोबराय कलीव घातली. त्या टायमाला तुकोबराय आले कुठे गेले कुठे होते कुठे आहे का? त्या टायमाला तुकोबरायच होते असं नाही, तुम्ही आम्ही होतो. निद्रा करिता होतो बाई, सवेची लंका घेतली तई. वानर गवळ गाई सवे तारीत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात तुकोबराय त्या गवळणी सोबत होते. त्या गवळीला म्हणतात बाई तू घरी जा. ती म्हणते आता कैशी जाऊ. झोपले काय? आता कैशी जाऊ घरा. मग तुकोबराने विचारलं तुला नेमकं काय झालं? माझ्याकडे बघा. तिनं उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात.
इमानदार वाजवा राव. जोरात वाजवा, जोरात. नाही तर काय लग्नात गंभीर बाबा लग्नात वाजले म्हणे वाटूळ झालं. विठाला विठाला त्या गवळीला सांगितलं बाई तू घरी जा. ती गवळ म्हणते महाराज तुमचं खरं आहे. 1 महिना काकड आरती घडली, दर्शन झालं, अवस्था बदलली. पण परिणाम हरिले माझे एक वचनी शब्द आहे, बहुवचनी नाही. माझे हरिले चित्त. वाघ महाराज परमार्थात पाहिजे चित्त. लक्ष देऊन ऐका. परमार्थात पाहिजे चित्त, शरीरात पाहिजे पित्त, घरात पाहिजे एक. आता बघा जवळ आले. घरात पाहिजे एक मत्त, बाजारात पाहिजे फत्त, शेतीत पाहिजे खत्त, आणि संसारात पाहिजे इत्त, परमार्थात पाहिजे चित्त. थोडक्यात बोलतो वाघ महाराज. संसारात हे असलं तर बरं आहे. आता पाकिट घेऊन घरी जा, वाट पाहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. हा तुम्ही पाकिट नेल्या आदिनाथ महाराज चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, टिकासन घेता, रिकाम्यात हाताने जा फाशी घेता का, कोण विचारतंय. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, तव झाली या धनाची तुटी, कांता वसवसने लागी पाटी, जो वरे चलन गा तो वरी भक्ती माझा, मान्यते लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळले आला बाबूल आजा, कैसाई परित झाला तोची देह नोहे तुझा, आता मत दृष्टी दे ये पांडुरंग. क्या बात आहे. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण तुम्ही महाराजाचे घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा, टाळी जोरात. महाराज मी आदिनाथ बाबा तुम्ही आले, पण गंभीर बाबा हे आलेत म्हणून मला कळालं. माझंही अंतकरण गंभीर झालं महाराज, गंभीर झालं. आज करत विनोद नाही. हे माणसं आपल्या वारकरी संप्रदायाचे वैभव आहेत. काही गोष्टी टिकवल्या आल्या पाहिजे. काही माणसाला इतकंच केसाला किल्ला लावाय नाही. आता इतकी केस आहेत हे सांभाळणं एवढं सोपं नाही. टाळी वाजवा सोपं नाही. हे एक वैभव आहे. विठाला विठाला संसारात याला किंमत आहे. कशाला याला किंमत आहे. आणि परमार्थात चित्ते तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, याची एक तुम्हा मागतो मी दातारा, व चित्ताचे करा भाव जाणून करा, माझे चित्त तुझे पायी राहो ऐश करे काही, धरून या पायी भवा ठाव देई चित्ता नाके पाया पाशी, सकळ मूर्तेशी अखंड. परमार्थात पाहिजे चित्त. तिगळ म्हणते हरिले माझे हरिले, सावळे रुपडे चोरटे चित्त चोरी येले नंदाच्या. जाऊ दे आता. ही रूप काय मी थोडक्यात बोलतो. ही अवस्था आहे. भार इथं विसरले ही अवस्था आहे. आता अवस्था 4 प्रकारची आहे गंभीर बाबा. एक वर्ग अवस्था बी नाही आणि व्यवस्था बी नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे पण अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्था बी आहे आणि अवस्था बी आहे. पण चौथा वर्ग माझ्याकडे लक्ष द्या. व्यवस्था नाही पण अवस्था आहे. टाळी वाजवा. अवस्था आहे. आता पहिला वर्ग गंभीर बाबा व्यवस्था बी नाही ना अवस्था बी. तुम्ही इथं मंडपात आला थोडी भाग्यवान आहे बरं काय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आता बऱ्याच जणांना माहिती आहे काकड्याची सांगत आहे. ते इकडे येत नाही तिकडंच म्हणणार झिंगझिंग झिगाट हैंगे पिंगे आईस्क्रीम और क्या सैराट. अवस्था बी नाही व्यवस्था बी. देवधर्म सांधी पडिले ईशई गोंधळ. दुसरा वर्ग व्यवस्था आहे. माझ्याकडे लक्ष द्या. अवस्था नाही. राजा रावणाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. दुर्योधनाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. ऐका नाथ बाबाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती.
जनक राजाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. माझ्या ज्ञानोबरायाची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. माझ्या तुकोबरायाची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. गोकुळातल्या गवळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. म्हणून खरं सांगा, आज जगामध्ये जिकडं तिकडं आता समाधी सोहळा जवळ आलाय. प्रत्येक मनुष्य म्हणतोय ज्ञानेश्वर महाराज की जोरात म्हणा की. आता जेव्हा तयारच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज की हर 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 हर. रम्या दादा माझ्याकडे बघा, माझा जीव चालाय तिकडे काय चाललं तुमचं? ते म्हणजे पाकिट जास्त भरा, पाकिट जास्त. हा हे त्याला माहीत झालंय आता. विठाला विठाला ऐका, अरे माझ्या ज्ञानोबरायाचं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही. तुकोबरायाचं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही. त्यांच्या जीवनामध्ये व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. टाळी वाज हलवा ते पलीकडे ते त्याच्या शेजारचं ते गडबाग गडबाग गडबाग. हे तू गंभीर बाबा ही लई बिघडली तू. काल पर एका पोरला सहज मी त्याला विचारलं, बाळा म्हणलं ते आता मला म्हणे जे हरी. मी म्हणलं जे हरी. ते मला म्हणे महाराज कुठं आहे डाव डाव. मी म्हणलं आम्ही कपत्ती खेळायला का काय. मी सहज त्या लेकराला म्हणलं सांग बरं, म्हणलं तुझा जन्म काही झालाय. ते म्हणजे शुक्रवारी. आता गंभीर बाबा तनं गपची वासाव का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणलं हेट मूर्ख आहे नालायक आहे. म्हणलं कसं काय, रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे कारखाना इतका हुशार आहे गडी. म्हणून तुमच्या पाया पडतो, लक्ष देऊन ऐका. बंगला बांधताना नाही तर बांधू नका. शेती घेता आली नाही ते घेऊ नका. गाडी घेता आली नाही ते घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विठाला विठाला बस त्यांना उठू देऊ नका. सरळ बस, सरळ सरळ बस. माझ्याकडे लक्ष द्या. हा असू द्या. काय सांगू लागलो? ते म्हणाले काय असं ते आपल्या जवळ आलं हे महत्वाचं आहे. आणि शिकायला गंभीर बाबाकडे आहे. टाळी वाजवा. अवस्था ही तुमची अवस्था आहे आता. ह्याची अवस्था आहे सध्या, काय हरकत नाही. पण मुद्दा डोक्यात ठेवा. महाराज एवढ्या वयामध्ये त्याने इतका ड्रेस सुंदर घातलाय. हे आमच्या गंभीर बाबानं वारकरी संप्रदायाचं वाढवलेलं वैभव आहे. आपण किती परमार्थ करतो यात नवल नाही. आपण इतरातून परमार्थ किती करून घेतो यात नवल आहे. यात नवल आहे. आपण जेवणे जेवावे लोका संतर्पण करी तुका शिवी तू हा रस घ्या रे होऊ नका. जाऊ द्या. सुखीचे व्हावे जगन व्हावे आज्ञान लावावे सन्मार्गाशी झोपा. टाळी वाजवा. अरे अज्ञानासाठी जाऊ द्या. थोडक्यात बोलतो. ज्ञानोबराची अवस्था नव्हती, अवस्था होती. गोकुळातल्या गवळीची अवस्था नव्हती, अवस्था होती. आता कीर्तन टाइमर सोडायचे. गंभीर बाबा 8 वाजत आलेत. माझ्याकडे लक्ष द्या. 10 ते 15 मिनिटात उरकायचे. लई पागळ कामाचं लई दाट पिरलं की कणस बारीक पडत येतं. विठाला विठाला माझ्याकडे विनोद म्हणून बोलत नाही. खरं सांगा, काकड्याला जास्त महिला होत्या का पुरुष? कोण होत्या? महिला. वा का बघा बरं. आता आल्या तरी किती शिस्तीत बसल्या.
कुई नाही उई नाही आणि आपली रांग हिनत नाही हो आणि आधी शिकते नाही ह्या आता कीर्तन आला खाल्याच्या रिकाम्या हाताने आल्या बरोबरी आणले पुन्हा दही आणला असेल पुन्हा अगरबत्ती पुन्हा नारळ पुन्हा काही हळद कुंकू जमलं तर कीर्तन करायला 100 दक्षिणा उगा केला इशारा इनोद नाही इनोद ह्या रिकाम्या हाताने आल्या तुमचं कसं आहे हे ना जर खिशात हात घातला वाघ महाराज तंबाखून चुना श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना तो माझा भक्त जुना जाणावा विढाला विढाला जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या परमार्थ टिकवला महाराज तसं गोकुळातल्या गवळणीची अवस्था नव्हती पण अवस्था होती म्हणून तुकोबाराने त्यांना धन्यता दिली धन्य बाया आयुष्या नारी धन्य बाया आयुष्या टाळी वाजवणारी माझ्याकडे लक्ष धन्य बाया आयुष्या नारी घरीदारी बस त्यांना परमार्थही केला लक्ष द्या संसारही केला ह्या गोष्टी प्रत्येकाला जमत दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात लक्ष दे नाही का म्हणून त्या गोळीला धन्यता दिली आणि मग तुकोबारा म्हणतात भारविता विसरले ती गोळ म्हणते विसरले वाघ महाराज आता काही माणसं म्हणते तिला गंभीर बाबा विसरण्यासाठी परमार्थात कायला करायचं आहे थोडा माल हाणला तर विसर पडत आहे इथं कोणी हानीत नाही मी आमच्या इकडे सांगालो दोघांना माल हाणला गंभीर बाबा दोघही शेतात फिरायला गेली आता पौर्णिमेचं चांदणं मस्त आहे का नाही पौर्णिमेचं चांदणं आणि त्या एकाला चंद्राचं प्रतिबिंब विहिरी दिसले चंद्राचं प्रतिबिंब शेजारा मला इकडे इकडे मला का चंद्र हित पडला मला चंद्र त्यालाही जास्त झालं मला मरुडे पडू दे म्हातारा अंधारा साहेब म्हणला चंद्रवरी काढावं लागते त्यालाही जास्त झालं ती वाकून बघितली दोघांनाही दिसला खरंच पडला राव चंद्रवरी काढावं लागत आहे आता दोघांनी पावरा उचलून हिरीत फेकला माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा इकडे तिकडे काय दोघांनी पावरा उचलून हिरीत फेकला आता ते पावरा पडल्या चंद्राचं प्रतिबिंब हालले पण प्रतिबिंब अरे चपळ आहे मला पळाले धर 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 पावऱ्यात बसत नाही पावरा अडकला खुट्टीला दोघे वडले एक वाघ मारा पक्का धरला म्हणला पक्क दोन खाली वडाले म्हणला खाली तीन जेव्हा झटका मारला दोरी तुटली दोघही उलटून पडले असं पडल्या त्याला चंद्र वरी दिसलाय खाली पडला म्हणजे एका झटकात वर आला राव आता चंद्र वरी होता का खाली आलता अरे दारू पिली तर शेणाचा इशारा आहे गांजा वळला तर शेणाचा इशारा आहे परमार्थ केल्यास कायमचाच विषयी विसरा पाटीलांचे विषयी विसरा पाटीला ताली वाजवा विषयी
पाटीला निषेध केशरी विसर पाटीला वा काळी विषयी पडिला अंगी ब्रह्मरस ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मत झाली आणि बरोबर माझी मत झाली आणि अंगी ब्रह्मरस अंगी ब्रह्मरस भूक लागली इमान ईशाई विसर पडीला निशेष अंगी ब्रह्मरस हसावला ऐका माझ्याकडे लक्ष द्या विषय इसर पडीला निशेष महत्वाचा आहे इसर पडला म्हणून ती गळ म्हणते भारवित ईश्वरले आता ही अवस्था आहे भक्ताचा महिमा भक्तची तो कमने अंगी व्हावे ते अवतरित महिमान ती गळ म्हणते महाराज हे हुशार माणसाला कळलं ज्ञानी माणसाला कळलं हुशार ज्ञानी म्हणजे पारकी पारखियाची संगता गोष्टी टाळी वाजवा पारखियाची संगता गोष्टी टाळी वाजवा टाळी 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 पारखियाची संगता गोष्टी पारखियाची संगता गोष्टी पारखियाची संगता गोष्टी टाळी वाजवा अवस्था ही अवस्था हुशार माणसाला कळलं पारकी म्हणजे ज्ञानी तज्ञ हुशार पारखी अशी सांगता गोष्टी पण बाकीचे घरचे कुठे घरचे माझ्यावर आळ घेतील आणि जाऊ दे आता कीर्तन सोडायचे गंभीर बाबा परमार्थ तुम्ही कसाही करा तुम्हाला लोक नाव ठेवल्याशिवाय राहत म्हणून तुका म्हणे आता ऐकावचन आणि तिजून या जन लोकांच्या नादी लागायचं आणि जो लोकांच्या नादी लागला मी पुढचं बोलत नाही लागायचं नाही ऐकाकडे विनोद म्हणून सांगत नाही आता ही अवस्था कसं वाजवायलेत काय करायलेत हे कुणाला कळते पण मला गांजा वाढणार झाला ज्ञान आहे त्याला नाही बाकी त्याला काय हो विनोद नाही आणि इतकं सोपं नाही मला एक वाक्य बोलतो बरेचसे तरुण मंडळी रमेश दादा तुम्ही परमार्थ खानदानी करा लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय काय किंमत आहे आमच्या आदिनाथ महाराज तुम्हाला किती किंमत आहे का नाही हो म्हणा की हाय इमानदार नाही
हा मृदंगाची बायको मृदंगी किंमत आहे किंमत आहे आमच्या माईकवाल्याला किंमत आहे का नाही माईकवाल्याची बायको मायकीन त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे डॉक्टरची बायको जोरात बोला कंडक्टरची बायको हा नगरसेवकाची बायको तुम्हीच म्हणा सरपंचाची बायको पेताडीची बायको म्हणा की पेताडी वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याच्या वरात वाटलं पण तुमचे चेहरे पाहून समाधान वाटलं टाळी वाजवा वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा आता थोडक्यात बोलतो परमार्थ कारण माणसाला किंमत आहे नाव ठेवू द्या ती गळ म्हणते हुशार माणसाला मग माझी अवस्था कळलं पण बाकीची आळ घेतील मग तुका बनायला सांगितलं बाई टाइम होऊन गेला आता तू एक काम कर टाळी वाजवा
टाळी टाळी क्रोध गगन से लंका से वा टाळी टाळी वाह क्या बात आहे आनंद वाटला गवळलेला सांगितलं बाई तुझं काम झालं आता गडबड करू नको निवांत तुका म्हणे निवांत राहे जशी अवस्था पहिली होती हरिणी माझे जशी अवस्था पहिली होती पाहिले पाहे परतोने तुका म्हणे चित्त निवांत राहिली ध्याई ते पावले विठेवरे लक्ष देऊन ऐका इकडे येताना गडबड करावी करावी तातडी परमार्थाची करा करा लाग पाठ करा करा लाग पाठ धरा पंढरची वाट धरा इकडे येताना गडबड करावी पण आल्यानंतर तर हळूहळू ढाळी ढाळी घेतोले एक येळे मार्गाची निबडी निश्चित ठाके तुका म्हणे येथे नचली तातडी अनुभवी गोडी येताना गडबड करावी पण आता निवांत प्रसाद घ्यायचा आहे आरती झाली की प्रसाद घेऊन काल्याचा निवांत घरी राहायची गडबड करायची अवघ्या 5 मिनिटात चरित्र सांगणार आहे आणि सेवा समाप्त करणार आहे अभंगाचा भावार्थ झालाय हातवर करा हातवर करा हातवर करा हातवर करा सरळ सरळ खुर्चीवर बसलेले दादा सरळ 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 मोबाईल चालू होता त्याला बी ऐकू द्या सरळ 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 असे ठेवा चहा पिऊन येतो उडव बारखुमाई हा 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 कॅमेरा फिरवा त्याच्यावर कॅमेरा फिरवा हा 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 टाळी टाळी टाळी
झाले विमान आलं बाबा आता. मला वाटतं मला विमान आलं काय नाही आला हॅलो हॅलो हात घ्या खाली घेतले का हा जमलं जमलं हे लई वजन झालं ना हे काढा कोणतरी काढण्यात विमान आलं पहिले. उठाला उठाला विठ्ठल 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 बोलो विठ्ठल 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 हरा हा हा हरा वाह आनंद वाटला हे आमचे लखन भाऊ म्हणत माणसं मोकळे करा किती मोकळी करू म्हणले. सगळीच मोकळी झाली ना आता तुम्ही झाले का नाही मोकळे वाह आनंद वाटला लक्ष देणं आहे का भगवान परमात्माचं चरित्र गंभीर बाबा यांच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटी पृथ्वीचा कागद केला हवा थोडा गोड करा पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली सरस्वती माता लिखाण कराय बसली तरी देवाचं चरित्र संपणार जन्माला येण्याच्या अगोदर त्याचं चरित्र लक्ष्मीशी बोले तेव्हा ऋषी केशी कौंढने पुराशी जावे तुम्ही पडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजा आता भगवान अवतार केव्हा घेतो जब जब होई धर्म की हार बस यदा यदा ही बस ग्लानिर्भवती भक्ता राखे बस दुर्जनाशी देवाचा अवतार केवळ भक्तासाठी असतो. आता भगवान परमात्म्याला अवतार घ्यायला येईल नाही लगेच होय भक्ती केला पूर्वी धारावी ती भगवान परमात्मा प्रगट झाले प्रगट भयो भगवान मथुराने प्रगट भयो भगवान. बस. पण देवानं सगळं कार्य वर केलं गंभीर बाबा आणि देवानं विचार केला आपला अवतार केवळ आपल्यासाठी नाही भक्तांसाठी आहे आणि देवाकडे काही साहित्य होतं मोरी पावा काठी हा पुरी बाबा काठी आणि बाबा काठी तुका भाग्य याच्यासाठी तुका भाग्य याच्यासाठी आईशी गोपाळांची सवे आईशी गोपाळांची सवे जाते तिकडे मागे भागव्या जाती तिकडे मागे भागे आईशी जाती तिकडे मागे मोरी पावा काठी तुका म्हणे यादसाठी बस भगवान परमात्मा सांगितलं जे साहित्य माझ्यासाठी नाही माझ्या भक्तांसाठी आणि सगळ्याचे चेहरे पाहिले लहान लहान दिसले विचारलं का रे तुमच्या घरी काही दही दूध तूप लोक नाही देवा सगळं आहे पण ढेरीला मिळत झोपले काय ढेरीला मिळत आणि डेअरीला गेल्याशिवाय राहत देवानं सांगितलं आजपासून डेअरीला जाऊ द्यायचं मग चोरी करायची चोरी कोणती घर पाहुणे एकांताची नवविधा नवभक्तीची हे रूपक आहे महाराज भगवान परमात्मा चोरी करण्यासाठी निघाले जिकडं तिकडं सुळसुळाट सुटला यशवदे आवाज द्यावा यशवदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे गोकुळे बस काही गोळणी म्हणून लागल्या आबरी आबरी आपुला काना आबरी आबरी आपुला काना नाचते अमृता सोना ए आतोनी लदन ये तुझ्या मना तुला गोड वाटे काना तुला गोड वाट काना काना काना
यशोदा म्हण लागली 5 वर्षाची माझी बाळगी अंगणी माझ्या खेळगे का नटक्यात घेता आळगी तुम्ही लपून याचा भावरा गे आड घेता शारा धरा गे तुम्ही 12 घरच्या तुम्ही 12 घरच्या, तुम्ही 12 गलीच्या, तुम्ही 12 जिल्ह्याच्या, तुम्ही 12 तालुक्याच्या, एका गलीच्या एका मला मध्ये असे पकडा आणि घेऊन या. गंभीर बाबा एक गवळणली हुशार होती, तिचं नाव होतं चंद्रा काकू. ती म्हणायची कृष्णा माया घरी तर ये तू टंगडक मुडती. मला टाइम झालाय, चंद्रा काकूचा घर नंबर घ्या. महाराज रात्री 12 वाजता गेले, दही दूध तूप लोणी सगळं काही खाल्लं. आता जुन्या काळातली चंद्रा काकू आता गवळीन झोपलेले, दोघाच्या दाढीची येणीची गाठ मारली, लाख पळाय. आणि जुन्या काळातल्या गवळीन पाठ 4 वाजता उठायच्या. किती वाजता भाऊ तुमचं नाव काय? दत्तात्रय. जुन्या काळातल्या गवळीने किती वाजता उठायच्या? आताच्या उठल्या तर उठल्या, नाही तर तुमचीच बेजारी आहे. उठा की मायबाप कशी लागली झोप. अहो जुन्या काळातल्या गवळणी पाठ 4 वाजता उठायच्या. गंभीर बाबा ती गवळण उठाय गेली, गाठ मारलेली पतात नाही. जेव्हा झटका बसला, गवळी बाजवून खाली पक. गवळी म्हणला बाबो म्हातारपणाला इज्जत घातली रे, आता काही खरं. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. गाठ सुटता सुटना का पिता तुटता गटबाई कवनाशी सोटे ना यशवते बाळ तुझा नाना. सुटता सुटना कापिता कापिना तुटता तुटना जळता. आता जाऊ द्या, मला बोलायला टाइम ना महाराज, कशाला बोलत बसू. गंभीर बाबा जुन्या काळात केस कापीत झोपले काय? आता मी सांगायला मला टाइम नाही. कापिता कापना तुटता तुटना जळता जळना काही केल्या. आता गवळण लय हुशार होत महाराज. गवळण दोघाचा येडा घरातच. गवळण गिरक्या मारी आणि गवळी दाढी वरवर धरी. दोघाचा मोर्चा घरात दमान चल दमान चल दमान चल. दोघाचा मोर्चा घरात. तितक्यात गोसाई आलो. जुन्या काळातली गोसाई लई खतरा. जुन्या काळातली गोसाई लांबून बघायला चंद्रा काकू मायू. गोसाई आलं म्हणले आता काय खरं. काल कृष्णाला काय म्हणला का टंगडत मोडील, हे तनच केलंय म्हणला. त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटत सुटत. बरं जावं तरी कसं? हेड पाठी माग झोपले काय? तुम्हाला हेड कळा ना? हेड हेड पाठी माग ट्राली पुढं. दोघाचा मोर्चा दमान चल दमान चल दमान. दोघाचा मोर्चा घरातच. बरं घराच्या बाहेर निघाले, बारकाले पुढं दाढी येणी जिंदाबाद, दाढी येणी जिंदाबाद, दाढी येणी. मोठाले पोरं म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी, चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी. गवळी म्हणला इज्जत घातली रे, आता काही जगण्यात मजा. आता देवाला काही कळत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर ईश्वी स्वंभर परी. भगवान परमात्म्याला कळालं. माझ्याकडे लक्ष द्या. भगवान परमात्मा यशोदेच्या कडेवर. आई तो मोर्चा मोर्चा. यशोदा म्हणले असा उलटा मोर्चा कधी बघा. हेड पाठी मागं ट्राली पुढं. यशोदा म्हणली कृष्णा कलियुगात असंच होणार आहे. हेड पिऊनच उड्या मारणार आहे आणि ट्राल्यात फेटे बांधणार आहे. हे तवापासून ह्याच्याकडे आलीत बघा. विठाला विठाला. देवानं पाहिल्याबरोबर संध्याच्या सुटल्या गाठी तुकामने सोडिल्या आणि दिली मिठी पायाशी. माझ्याकडे लक्ष द्यावा. यशोदेने सांगितलं कृष्णा तू पाहिल्याबरोबर गाठ सुटली, माझ्याकडे लक्ष द्या. आता गाठी मारायच्या मारायच्या. हातात काठी घेतली. अरे तो खोड्या नको करू माझे बाबा, अरे तो खोड्या नको करू माझे. हाती घेवोनिया काठी शिकविते जगजेटी. ये मुनेची माती हसका का. अरे तो खोड्या नको करू माझे बाबा, अरे तो घोड्या नको करू माझे बाबा बाबा बा. बस घोड्या करू नक. मग काय करू? उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधने चारावाया जातो. शारंग पाणी. भगवान परमात्मा गाई चरण्यासाठी गेले. तिकडे खेळ खेळले. हा मामा पोरा हा मामा हा घुमरी वाजे होत 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 होत.
तिबक पोरा तिरगुन खेळ खेळे विठो दांडवाचा येऊ नको खेळे विठो दांडवाचा अबक तुबक तिबक पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा खेळ खेळता दमली पोरे झाली आता येळ म्हणते आणि असे सगळ्याच्या सुदिरा एकत्र केल्या माझी आहे तैशी पाय नाहीतरी घरात आहे चोरुणी माय तो का म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू दुरी पाया इगळी काला 3 प्रकारचा आहे खडकी सोडलेल्या घ्यारे घ्यारे आम्हा देतो तुका म्हणे काला कोटे अभेद वैकुंठ तो आयशे आशा करीती बस आनंद वाटला हा काला आज आपल्या काळेवाडीमध्ये मला वाटतं हवेली जिल्हा तालुका आणि जिल्हा पुणे या ठिकाणी काला होतोय. आपण भाग्यवान आहात. एक वाक्य बोलतो ऐका एक वाक्य बोलतो तुम्ही हा तरुण रमेश भाऊ नवनाथ दादा कुठे दादा तुम्ही हा तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून दरवर्षी हा काला असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. पुढचं वाक्य आहे का ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा इकडे बघा तिकडे तर वाजू ना. आणि तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा मायबाप सांभाळा. ज्याला मायबाप कळाले त्याला काला मिळाला. हीच विष्णूची महा अनुभव नाही सकळ तीर्थाची म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. करविली तैसे केले काट काट वाकोडे कानेट देव जाणे ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हा नरेश्वर माऊली हा नरेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लांब विले टाळी खुर्ची खुर्ची खुर्ची
तुका